आणि सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा, कारण त्या आतला एक बसलेला माणूस होता, तो म्हणत होता मला काय झालंय. मग अशा पद्धतीनं जबरदस्तीने मी ह्याला जॉईन झालो, कारण माझा ऍक्सिडेंट झाल्यामुळे मला पर्यायच राहिला नव्हता. आणि मी स्वतःचं 24 किलो कमी केलो. माझं उजव्या गुडघ्याला जसं ऑपरेशन लागणारच होतं, मिनिमम ₹2.5 लाख खर्च येणार होता आणि आर्टिफिशियल लिगामेंट बसणार होता. आता नॅचरलीच माझा गुडघा हील झालाय आणि ऑलमोस्ट 95% त्याचा जो ओरिजिनल स्ट्रेंथ लागते तेवढी ओरिजिनल स्ट्रेंथ आहे. कारण माझ्याकडे तसे ट्रॉफीज पण आहेत, बॅडमिंटनची ट्रॉफीज आहेत. कारण ते बॅडमिंटन माझं खेळायचं बंद करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मला बॅडमिंटन पासून प्रवृत्त केलं. आणि थँक्यू त्यासाठी की मला बॅडमिंटन प्रवृत्त केल्यामुळे ना इथे मी जास्त माझ्यावरती पण कॉन्सन्ट्रेट करू शकलो. आणि मला लोकांना मदत करायला ताईने जे मला ह्याच्यातनं संधी उपलब्ध करून दिली ना, त्याच्यासाठी पण खूप थँक्स बरं का. आता त्याच्यानंतर माझं ब्लड प्रेशरच्या गोळ्याही कमी झाल्या. आता बघा कित्येक लोकांनी, आता अरुण सरांचाच आपण जो एक्सपिरियन्स ऐकला, अनबिलिव्हेबल रिझल्ट आहे. ज्या गोष्टी सहजासहजी मेडिकल सायन्सवरती डायग्नोसिस होत नव्हते आणि सरांना तुम्ही सायकोलॉजिकली डिस्टर्ब आहे असं त्यावेळेला सांगत होते, आणि सरांनी त्याच्यावरती काम केल्यानंतर नोईंगली अननोईंगली त्यांचा जो तक्रार होता तो पूर्ण ऑलमोस्ट ऑलमोस्ट केलाय. हा, त्याच्याने ते खूप डिस्टर्ब होत आहे. त्याच्यानंतर बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे मिसेस, जे पोस्टपार्टल डिप्रेशन त्याच्या आधीपासून जवळजवळ वयाच्या 27 वर्षाच्या पासूनच झोपेच्या गोळ्या खात होत्या. आणि ऑलमोस्ट 7 ते 8 वर्ष त्या गोळ्या खात होत्या. शी वॉज डिपेंडंट ऑन ऑल दी सायकेट्रिक ड्रग्स. पण ह्या सकत संतुलित आहारामुळे, दादांच्या आणि इथल्या सगळ्या कोचेसच्या योग्य आणि प्रॉपर गायडन्समुळे आम्ही त्या सगळ्या गोष्टीतून आम्ही बाहेर आलो. म्हणून आजचा विषय माझ्याकडे आहे स्लीप. आता आपण झोपेचं जर का आपण थोडंसं आपण बघायला गेलो ना, आपण जर का 100 वर्ष जर जगत असेल तर 30 वर्ष आपले झोपेत जातात. किती? ऑलमोस्ट 30% ऑफ लाईफ आपलं झोपेसाठी आपण देत असतो. आणि पूर्वी म्हण असायचं, जास्त झोपणारा आळशी. तसं नाहीये. जास्त झोपणारा आळशी असं नसतं, पण ते प्रॉपर झोप घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. कारण झोपेवरती एवढं रिसर्च झालंय आता. झोप, आता जसं हे सगळेजण म्हणाले ना, त्यांचं जे बॉडी रिपेअर व्हायचं आहे, बॉडीतनं चॅलेंजेसमधनं बाहेर पडायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी झोपेचं रोल खूप खूप प्रचंड आहे. कारण जे तुमचं आपलं जो आतलं जो एक बायोलॉजिकल क्लॉक आहे आपल्या शरीरामध्ये, जसं निसर्गाकडे 24 तास आहेत, आपल्या शरीराकडे पण 24 तास आहेत. आणि ह्या 24 तास ना, ज्या त्या वेळेला बॉडी पेशी टू पेशी, ऑर्गन टू ऑर्गन आतून रिपेअर होत असतो. आणि आतून रिपेअर होण्यासाठी ना, आपलं नेचर आणि आपला आतला क्लॉक, म्हणजे शरीरातला आतला जो क्लॉक आहे, ज्याला आपण सर्केडियन रिदम म्हणतो, म्हणजे तो सर्केडियन रिदम प्रॉपर अलाइनमेंटसाठी येण्यासाठी आपला जो हा झोपेचा जो आहे ना, झोप प्रचंड कॉन्ट्रीब्युट करतो. आता थोडंसं आपण जर का हायलाईट करायचं म्हटलं ना, तर त्या गोष्टीकडे हायलाईट करू बरं का. आता पूर्वीच्या मानाने ना, ताणतणावाचा जो आपलं जो जीवनशैली आहे, लाईफस्टाईल आहे, तो प्रचंड प्रमाणात वाढलाय. म्हणजे त्याचं जर आपण टू बी फ्रँक तेवढं आपण रेशो जर बघायला गेलं ना, अरे बापरे, असं आपल्याला म्हणायला काय हरकत नाही. सगळ्यात महत्वाचं थोडंसं आपण त्याच्यावरती हायलाईट करायचं म्हटलं तर, डिप्रेशन जे सहजासहजी आधी लोकांना माहीत पण नव्हतं. डिप्रेशन सहजासहजी आधी लोकांना जे माहीत नव्हतं, ह्या झोपेच्या अभावामुळे ना 60 to 90% वाढले. 60 to 90% डिप्रेशनचं रुग्ण वाढलेत. त्याच्यानंतर मानसिक ताणतणाव. मानसिक ताणतणावामध्ये त्यातल्या त्यात त्याला आपण म्हणतो ना, सहजासहजी आपण अस्वस्थ व्हायला लागतो. मग त्याला आपण अँझायटी रिलेटेड प्रॉब्लेम्स म्हणतो, और अँझायटी नर्वोजा म्हणून एक प्रॉब्लेम असतो. त्याचा जो रोल आहे ते पण जवळजवळ 30 ते 80% वाढले. 30 ते 80% वाढलेत. त्याच्यानंतर बघा बायपोलर. बायपोलर म्हणजे काय? ऍक्च्युली मी करायला लागलो एक आणि व्हायला लागले एक, म्हणजे मीच मला ओळखू शकत नाहीये. म्हणजे मी द्विधा मनस्थितीत असतो. म्हणजे स्प्लिट पर्सनॅलिटी आम्ही आमच्या भाषेत म्हणतो. त्याचे जे केसेस आहेत ऑलमोस्ट 70 ते 100% वाढलेत. ऑलमोस्ट 70 ते 100% वाढलेत. त्याच्यानंतर बघा सिझोफ्रेनिया, म्हणजे खूपच डिस्टर्ब असतात ती लोक. कधी काय कसे ओव्हर रिॲक्ट करतील, कशा पद्धतीनं चांगलं मूड येईल, कशा पद्धतीने एकदमच डिस्टर्ब होतील, त्याला काही रिझन नसतो. असे केसेस जवळजवळ 30 to 80% वाढलेत. त्याच्यानंतर बघा पोस्ट ट्रॉमॅटिक डिप्रेशन म्हणतो मी. आता पोस्ट ट्रॉमॅटिक डिप्रेशन म्हणजे काय? मग ते फिजिकल लेवलवरती असतो, इमोशनल लेवलवरती पण असू शकतो, और कुठे ना कुठेतरी आपल्याला अचानक असं काहीतरी घडतं आणि त्याच्यामुळे आपण स्ट्रेसमध्ये जातो आणि त्याच्यामुळे जे झोपेचं डिस्टर्बन्स होण्याचे जे चान्सेस आहेत त्याचे जवळजवळ
70% to 90% वाढली. म्हणजे आता जर का हे आपण इमोशनल, फिजिकल आणि ह्या लेवलवरती जर का आपण काम केलो नाही, आपण खूपच डिस्टर्ब होणार आहे. त्याच्यासाठी आजचा मुख्य विषय. त्याच्यानंतर बघा, फॉरगेटफुलनेस वाढत चाललंय. डिमेन्शिया, अल्झायमर ह्या सगळ्या गोष्टीला पण वन ऑफ द मोस्ट कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर इज स्लीप आणि त्याच्यामुळे ना जवळजवळ 25 ते 60% लोक ह्या आजारांना बळी पडायला लागले. आता बघा, मोस्ट प्रॉबेबली अलीकडे ना अडिक्शनचं म्हणजे आपण अल्कोहोल अडिक्शन असू दे, तंबाखूचं अडिक्शन असू दे, ह्या गोष्टीला पण ना खूप खूप वाढायला लागले आणि त्याचा जो रोल आहे हा झोपेचं डिस्टर्बन्स असल्यामुळे ॲडिक्शन्स पण वाढायला लागलेत आणि ॲडिक्शन्स वाढण्याचा जो रोल आहे 60 ते 90% आणि आपण काय म्हणायला लागलोय, पूर्वीच्या मानाने अलीकडे लोक व्यसनाधीन व्हायला लागलेत. अलीकडे लोक व्यसनाधीन व्हायला लागलेत कारण ते कुठे ना कुठेतरी आपल्याला सोल्युशन शोधत असतात आणि कळत न कळत म्हणजे ते काय पर्पजफुली ह्या सगळ्या गोष्टीला अडिक्ट होत नाहीत. पर्पजफुली अडिक्ट होत नाहीत, पण आतला जो मनाचा जो त्यांचा घालमेल झालेला असतो त्याला ते अडिक्ट होतात आणि अडिक्शन होण्याचे जे व्यसनाधीन होण्याचा जो रेशो वाढलाय ना ते त्याच्यामुळे वाढलंय. ते पण जवळजवळ 60 ते 90% वाढले. एवढं झोप आपल्या आरोग्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करतात आणि अलीकडे आपण जे आरोग्यावरती काम करायला लागलोय, हार्टशी रिलेटेड प्रॉब्लेमवरती आपण काम करायला लागलोय, डायबिटीसशी रिलेटेड आपण काम करायला लागलोय, थायरॉइडशी रिलेटेड आपण काम करायला लागलोय. आता डायबिटीस जर का आपण थोडंसं इन्सिडेन्स बघितलं ना, 30 ते 60% लोक डायबेटिक व्हायला लागलेत कारण त्याच्या झोपेच्या अभावामुळे. आणि इन द सेम वे 24% इन्सिडेन्स म्हणजे 24% आपल्याला हृदयाशी निगडीत आजारांचं प्रमाण झोपेच्या अभावामुळे वाढतं. आणि हा जर का ओव्हरऑल रेशो जर बघायला गेला 30 ते 40%, 30 ते 40% हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस झोपेच्या डिप्रायव्हेशन व्हायला लागले. आता हा जो इन्सिडेन्स आजच का विषय, आपण सगळ्या हेल्थवरती काम करायला लागले, पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे जवळजवळ 50% भारतीय लोकांमध्ये ना झोपेनं काही ना काहीतरी प्रॉब्लेममुळे आपण अडकलोय. झोपेच्या काही ना काहीतरी प्रॉब्लेममुळे आपण अडकलोय म्हणून आपल्यावरती ना आज झोपेवरती काम करायला वेळ आलेली आहे. जे पूर्वी लिटरली त्याच्यासाठी झोपेसाठी काम करावं लागत नव्हतं कारण ती लोक स्ट्रेस फ्री होते, त्या पद्धती त्यांचा आहार होता, त्या पद्धतीचं त्यांचं एन्व्हायरमेंट होतं आणि ह्या सगळ्या गोष्टीला सांभाळून घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचं त्यावेळेला एखादं कोण माणूस घरात असतो एकदम पॉवरफुल असायचा, सगळ्यांना सांभाळून घ्यायचा आणि त्या गोष्टीचे ह्या पुढच्या ज्या प्रॉब्लेम्समध्ये येण्यासाठी जे लागतात ना तिथे सोल्युशन असायचं आणि ते सोल्युशन देण्याचं काम आपले जे फॅमिली हेड आहेत त्यांनी आपल्यासाठी सगळ्यांसाठी करायला लागले. त्यामुळे आपले जे हे आहे आपलं हळूहळू आपले सगळ्यांचे आरोग्य सुधारायला लागले. आता झोप माहिती आहे का सगळ्यांना, नाही मी झोपतो की मी पण झोपतो, एक एकदा काय करतो दुपारी पण झोपतो, रात्री पण झोपतो, सकाळी पण झोपतो. पण झोपेची व्याख्या जर तसं प्रॉपर डेफिनेशन जर बघायला पाहिजे ना, ऑन अन ॲव्हरेज 6 to 8 hours स्लीप आपल्या एजला मस्ट आहे. लहान मुलं 12 ते 14 तास झोपतात. आता लहान मुलांच्या मध्ये सुद्धा झोपेचा प्रॉब्लेम आढळायला लागला. कित्येक महिलांचे जे तक्रारी असतात, बाळ लवकर झोपतच नाही, बाळ लवकर झोपतच नाही आणि त्याच्यामुळे आमची झोप होत नाही. राईट, हे कित्येक आता जस्ट डिलिव्हरी झालेल्या आईच्या मध्ये हा प्रॉब्लेम असतो बिकॉज ज्या आईच्या पोटात पण जायला पाहिजे त्या आहारामधले जे घटक जायला पाहिजे त्या आईच्या पोटात पण जात नाहीत आणि ऑफकोर्स आई ज्या वेळेला स्तनपान करते ते घटक ज्या पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये बाळाला मिळू शकत नाही. त्यामुळे इमोशनल डिस्टर्बन्स मुलांच्या मध्ये पण आढळायला लागले. अशा गोष्टीचं म्हणजे आपण पाहतो ना लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांच्या मध्ये हा सगळा प्रॉब्लेम आढळायला लागलाय. म्हणून WHO ना ह्याला एक एपिडेमिक म्हणून घोषित केलं. एपिडेमिक हा का संसर्गजन्य रोग आहे का, नाहीये, पण ज्या इन्सिडेंट्सनी ज्या पद्धतीने हा प्रॉब्लेम वाढायला लागलाय WHO त्याला एक एपिडेमिक म्हणून डिक्लेअर केले कारण तशा झोपेच्या समस्या ऑल ओव्हर वर्ल्ड सगळ्यांच्या मध्ये आढळायला लागले. आता त्याचं सगळ्यात झोप म्हणजे काय, झोप म्हणजे काय हे शारीरिक आणि मानसिक विश्रांती आहे. पण इथे ना आपल्या ज्या अनैच्छिक गोष्टीवरती म्हणजे आपला श्वसनावरती, हृदयावरती, मेंदूच्या कार्यक्षमतेवरती, परत पोटातल्या ऑर्गन्सवरती जे अनैच्छिक आपल्या इच्छेवरती चालत नाहीत, ह्या अशा कुठल्याही गोष्टीवरती आपलं त्याचं कंट्रोल राहत नाही. पण आपल्या ज्या ऐच्छिक गोष्टीवरती म्हणजे हालचाल ह्या सगळ्या गोष्टीवरती रेस्ट मिळतो आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल रेस्टमुळं आपलं बॉडी रिकव्हर व्हायला लागते. म्हणजे हे एक ना एक मानसिक आणि शारीरिक अवस्थेचं एक बॅलन्स आहे
आणि जेवढं हे बॅलन्स पॉवरफुल आपल्याला कुठलेही हेल्थ रिझल्ट येण्यासाठी ते आपलं आपण स्वतःला रोखू शकत नाही. का? कारण त्यावेळेला ज्या गोष्टी आपल्या शरीरात आतून ज्या गोष्टी नॉर्मल ह्याच्यामध्ये नॉर्मल प्रमाणात त्यांचं स्त्रवण व्हायला पाहिजे, नॉर्मल प्रमाणात शरीर रिपेअर व्हायला पाहिजे, त्या पद्धतीने सगळ्याच गोष्टी रिपेअर होणार आहेत. त्यामुळं आपलं शरीर जे पाहिजे त्या गोष्टीला आपण हळूहळू सगळ्या गोष्टी आपल्याला रिकवर होतात आणि तशा पद्धतीने आपल्याला रिझल्ट येतात. आता बघा, झोपेचं महत्व काय आहे? झोपेचं महत्व काय आहे? सगळ्यात महत्वाचं ना, आपण त्या 8 कॅटेगरीज मध्ये आपण जर बघितलं, झोपेचं इम्पॉर्टन्स काय आहे, ह्या 8 लेवलवरती आपण ते सगळ्यात बघायला काय हरकत नाही. आणि कुठे ना कुठेतरी इव्हन मी सुद्धा ह्या कुठे ना कुठेतरी एखाद्या पॉईंटमध्ये 2-3 पॉईंटमध्ये आपण एकाला बघायला काय हरकत नाही. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, झोप जर का व्यवस्थित झालं, आपल्या मेंदूची क्षमता वाढते बरं का. आपल्या मेंदूची क्षमता 100% वाढतं. कारण का? आपलं मेमरी आणि कॉन्सन्ट्रेशन आणि डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी आपली वाढते. आता मेमरी आणि कॉन्सन्ट्रेशन बघायला म्हटलं तर बघा आपला, हा, आता हे ज्यावेळेला आपण मोबाईल मी घेतोय ना, विकत घेतो ना, त्याची मेमरी किती आहे आणि ते किती फास्ट प्रोसेस होणार आहे ते बघून आपण आता अलीकडे मोबाईल सिलेक्शन करतो. आणि आपल्याला काय कळत नाही, आपली मुलं आपल्याला सांगतात हे असं असं आहे आणि तशा पद्धतीचं तुम्ही मोबाईल सिलेक्ट करा. ह्या मोबाईलमध्ये, ह्या मेमरीमध्ये 250 250 लाख जीबी एवढं स्टोरेज कॅपॅसिटी आहे. मग आपण चार्जिंग किती करायला पाहिजे त्याचं? आणि टप्प्याटप्प्याने म्हणजे ते मेमरीमध्ये स्टोअर होत असते आणि पाहिजे त्या वेळेला ते रिलीज होत असते. आता ते टप्प्याटप्प्याने म्हणजे काय? 2 दिवसाचं, 7 दिवसाचं, 30 दिवसाचं, 6 महिन्याचं, वर्षभराचं, ह्या ज्या स्टोरिंग कॅपॅसिटी आहे त्याचे त्याचे वेगवेगळे कप्पे आहेत. आपण जसं ह्याच्यात फोल्डर करतो ना, जसं आपण ह्याच्यात फोल्डर करतो, आपल्याला पाहिजे तशा पद्धतीनं इथे ते स्टोरेज होते. आणि जर का आपली स्टोरेज प्रॉपर जर झालं नाही, प्रॉपर त्याला जर काय आपण कप्पे कप्पे आपण त्या पद्धतीने रिपेअर केले नाही पाहिजे त्या पद्धतीने, आता मला झोपेवरती बोलायचं आहे आणि मी तर डायबिटीसवर बोललो तर नाही चालत. हे प्रॉपर ज्या त्या वेळेला ज्या गोष्टी पाहिजेत त्या पद्धतीने त्याला रिलीज करायचं पण काम आपल्याला 100% याच्यातनं झोपेमुळे होत असतं. कारण कॉन्सन्ट्रेशन आणि डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी, साठवण्याची कॅपॅसिटी हे झोपेचं. आणि इथलं जर काम बिघडलं, सगळ्याच गोष्टी बिघडतात. कारण मेन आपलं जो ज्या गोष्टीला कंट्रोल असणं गरजेचं आहे ती इथूनच होत असतं. आणि त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा ब्रेनची आपली कॅपॅसिटी आणि त्याला प्रिझर्व करण्याची कॅपॅसिटी, त्याला क्षमता टिकवण्याची कॅपॅसिटी, वाढवण्याची कॅपॅसिटी हे झोपेमध्ये खूप खूप छान पद्धतीनं होत असते. त्याच्यामुळे आपल्या ह्या इमोशनल वरती पण तिथं काम होतो. म्हणून झोप त्या गोष्टीतून आपल्याला महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा, हार्ट हेल्थ. आता मगाशी मी बोललो ना, मगाशी बोलल्याप्रमाणे हार्ट वरती जर का ताण तणाव जर का कंटिन्युअस राहिलं, ब्लड प्रेशर रेग्युलेशन होत नाही. आणि ब्लड प्रेशर रेग्युलेशन जर नाही तर हार्ट आपलं ना एक एक थोड्या प्रमाणात, कमी जास्त प्रमाणात त्याच्यावरती एक प्रकारचं ना ताणतणाव येतो. आणि कंटिन्युअस ताणतणावामुळे तिथलं मसलचं रिलॅक्स होत नाही. आणि जोपर्यंत तिथले मसल्स रिलॅक्स होत नाही तोपर्यंत आपलं हार्ट हेल्थ सुधारत नाही. आणि हार्ट हेल्थ नाही सुधारलं की ते काय काय आता व्हायला लागलं तर आपण बघायलाच लागलो. हा, मेनली आपलं ब्रेन आणि हार्टवरती त्याचा प्रचंड इफेक्ट आहे. ऑफकोर्स सगळ्या गोष्टीचा इफेक्ट आपल्या हळूहळू आपल्या सगळ्या सिस्टीमवरती पडणार आहे. पण मेनली ब्रेन आणि हार्ट जर का व्यवस्थित असेल तर आपलं बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आपल्याला नॉर्मल होण्यासाठी काय हरकत नाही. त्याच्यानंतरच तेवढंच महत्वाचा जो रोल असतो तो आपला हॉर्मोन्स असतो. तेवढंच मस्त आपला हॉर्मोन्स असतो. ज्यावेळेला इन्शुलिन असू दे, कॉर्टिझॉल असू दे, वेगवेगळे हॉर्मोन्स आहेत, त्याचं जर का प्रॉपर जर का आपल्याला व्यवस्थित झालं नाही, आपलं टास्क टेकिंग और त्याला कुठल्याही गोष्टीला बॅलन्स कसं करायचं आपल्या शरीराला कळत नाही. ज्यावेळेस शरीराला कळत नाही त्या आपण एका विचित्र सायकलमध्ये, त्या शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्ही गोष्टीमध्ये आपण त्या टर्मोइलमध्ये अडकतो. आणि पुढं नेमकं काय करायचं ह्या आपलं स्ट्रेस वाढत जातं. आणि स्ट्रेस वाढत गेलं की ऑटोमॅटिकली आपलं आतलं जे पेशी लेवल आपलं शरीर ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे ते काम होत नाही. आणि त्याच्यामुळे शरीर रिपेअर होत नाही आणि हळूहळू आपल्याला डिसीजेस वाढायला चालू होतात. आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपलं प्रतिकार शक्ती. शरीर रिपेअर व्हायला पाहिजे, रिपेअर पण व्हायला पाहिजे आणि नको त्या गोष्टींना बाहेर पण काढायची आपली शरीराची क्षमता प्रॉपर असणं गरजेचं आहे. आणि शरीराचं रिपेअर आणि प्रतिकार शक्ती आपल्या झोपेच्या ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढतं. आणि ते जर का हॅम्पर झालं, आपण काहीही करा, सगळ्या गोष्टीतून आपल्याला बाहेर पडायला आपल्याला होत नाही.
आता वजनाचं नियंत्रण आपल्याला ते खूप खूप महत्वाचं आहे. वेट लॉस मॅरेथॉन चालू आहे. आपण सगळ्यावरती आपण हेल्थ चॅलेंजेसवरती आपण काम करायला लागलोय. वजनाच्या नियंत्रणसाठी सगळ्यात महत्वाचं ना, 2 हॉर्मोन्स खूप महत्वाचे आहेत. लेप्टिन आणि ग्रेलिन. हे काय करतात, भूक लागली की सांगतात की भूक लागले आणि पोट भरले की सांगतात आपल्याला आता थांबायचं आहे. आणि ही जर क्रिया बिघडली, आपण खावखाव पण होतो आणि आपलं क्रेविंग पण वाढतं आणि ह्या कुठल्याही आपल्या हेल्थ चॅलेंजेसवरती आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं रिझल्ट यायला ते खूप आपल्याला हॅम्पर करतात. त्यामुळं ह्या 2 गोष्टीचं आपल्याला प्रॉपर जर का नियंत्रण आणायचं असेल, तर झोपेचा आपल्याला खूप मोठा रोल आहे. मानसिक आरोग्य सगळ्यात महत्वाचं. इफ एट ऑल आपण सायकोलॉजिकल लेव्हलवरती आपण डिस्टर्ब असेल ना, कुठल्याही गोष्टीला आपण सामोरं जाऊ शकत नाही. त्याच्यामध्ये ना आपलं इंटरनल रिलेशन म्हणजे आपलं स्वतःच्या स्वतःबद्दलच रिलेशन बिघडतं आणि आपल्या आजूबाजूतल्या असलेल्या सगळ्यांच्या लोकांच्या बरोबर पण आपलं रिलेशन बिघडतं. कारण ते आपले जे माइंड स्टेबिलिटी, एक इमोशनल स्टेबिलिटी जे लागतं, कारण तिथे ना ज्यावेळेला प्रॉपर आपलं होतं, तिथं ह्या ताणतणाव, नैराश्य आणि ह्या कमी होण्यासाठी जे घटक लागतात, ते आपल्याला प्रॉपर नियंत्रणात आणण्यासाठी ही झोपच लागतं त्याला. आणि त्याचं प्रॉपर सिक्रेशन होण्यासाठी जे लागतात ते घटक, त्याला झोपेमध्येच आपलं रिपेअर होऊन आपल्या जे फायद्याच्या पद्धतीने आपल्याला येतात. त्यामुळे आपल्या ते न आल्यामुळं आपलं अजून सायकोलॉजिकल लेवलती आपण डिप्रेस होतो आणि हे मानसिक ताणतणाव हळूहळू वाढत जातं आणि ड्रग डिपेंडन्सी पण आपली वाढत जाते. आणि जसं जसं ड्रग डिपेंडन्सी वाढत जाते, आणखीन आपण ते डिस्टर्ब व्हायला लागतो. तर हॉर्मोनल बॅलन्स सांगितलंच मी. हा, कारण त्याच्यामुळे ना आपलं जो एक प्रकारचं ऐन वेळेला काय करायला पाहिजे, ऐन वेळेला कसं आपण स्वतःला सावरायला पाहिजे, ऐन वेळेला आपण लोकांना पण कसं आपण आपल्या पद्धतीने मॅनेज करायला पाहिजे, हॉर्मोनल बॅलन्स होते ते खूप डिपेंडेंट आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, आपल्या कॉलवरती खूप लोक आहेत, म्हणजे यंग यंग ओल्ड एजेस आहेत. आता त्यांनी सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत, त्यातल्या तर ताईंच जर का आपण बघितलं, 4 वाजता पण फोन करा, 11 वाजता पण फोन करा, रात्री 12 वाजता पण फोन करा. करतो मी कधीतरी मला गरज पडली तर, बरं का. ताईंचं 2 किंवा 3 रिंग मध्ये फोन उचलतात आणि सकाळी तेवढ्याच फ्रेशनी ते उठलेले असतात. कारण झोप प्रॉपर जर झाली, हे तुमची जे एनर्जी लेवल मेंटल आणि फिजिकल आणि इमोशनल लेवलवरती हे एकदम पीक वरती असतं. आणि दॅट इज द नीड ऑफ द टाइम. कारण आपलं जर का सकाळपासून रात्रीपर्यंत आपण पूर्ण क्षमतेने काम केलं. आता कित्येक लोक आपल्या कॉलवरती सांगतात, बघा माझा एवढा बिझनेस होता आणि ह्याच्यामुळे एवढं वाढलं. का? त्यांचं मेंटल, फिजिकल आणि इंटेलेक्च्युअल ह्या तिन्ही लेवलवरती ना त्यांची क्षमता वाढलेली असते. अँड द सोल रिझन इज स्लीप. सोल रिझन इज गुड स्लीप. आणि त्याच्यामुळं आपलं ह्या सगळ्या गोष्टीचं आपली क्षमता वाढते आणि त्याच्यासाठी आपल्याला झोपेवरती काम करायला पाहिजे. आता बघा, हा मी औषध घेऊन झोपतो, ही एक नॅचरल झोप आहे. आणि औषधी झोपतो त्याला आय फील की दॅट इज आर्टिफिशियल झोप. आता औषधं आपल्या शरीरावरती कसं काम करतात, 2 पद्धतीने काम करतात. एक तुमचं ना मूड जो आहे ते स्टेबिलाईज करायचं पण काम करतात. और अदरवाईज तुम्हाला जबरदस्ती झोप येण्यासाठी जी औषधं असतात त्या पद्धतीनं तुम्हाला त्याचं स्ट्रेंथ वाढवावं लागतो, बरं का. स्टेप बाय स्टेप वाढवावा लागतो. हा, इफ एट ऑल आमच्याकडे आले तर आम्ही स्टेप बाय स्टेप वाढवतो. इफ एट ऑल यू गो टू स्लीप कन्सल्टंट ऑर अ सायकियाट्रिस्ट, जो तुम्हाला गरज लागलं तर त्यांची हेल्प घ्यावीच लागते. पण त्यावेळेला काय करतं, तुमचा जो डोसेज असतो इनिशियलीच त्यांचं डोसेज खूप वाढलेलं असतं. कारण ड्रग डिपेंडन्सी वाढतं. कारण आपण म्हणतो, बघा तुम्ही जर सायकियाट्रिस्टचा सल्ला घ्या. नको सर, त्या गोळ्या आपल्याला खूप दिवस घ्यावे लागतात. नाही, घ्यावं लागलं तरी घ्यावं लागणार आहे. कारण तिथे तुमची गरज आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टीतनं आपण हॅम्पर होणार आहे. आणि त्या हॅम्पर न होण्यासाठी ना थोडे दिवस जर का तुम्हाला ड्रग डिपेंडन्सी जर लागलं ना, ड्रग डिपेंडेंट आपण असणं गरजेचं आहे. ज्यावेळेला मूड आपलं स्टेबिलाईज होतो, त्यावेळेला ऑटोमॅटिकली ना हळूहळू आपल्याला झोप यायला लागते. पण आय फील की डोसेज हळूहळू वाढणं गरजेचं आहे, रादर दॅन पुटिंग यू ऑन अ हायर डोसेज आणि ते ग्रॅज्युअली कमी करणं. त्याच्यापेक्षा, कारण त्यावेळेला कमी करणं गरजेचं असतं का, कमी होतं पण आणि बरेच लोकांच्या मध्ये कमी झालेत. पण डिपेंड्स हाऊ यू वर्क ऑन युअरसेल्फ. आपण स्वतःवरती कसं काम करतो, सगळ्या गोष्टी आपण कसं फॉलो करतो, ह्या सगळ्या गोष्टीला त्याला खूप 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 मोठा रोल आहे. आता बघा, ठराविक कालावधीसाठी मात्र ह्या औषधांचा उपयोग होतो, बरं का. ठराविक कालावधीसाठी. कारण त्याला परत आपलं माइंड आणि बॉडी त्याला परत ऍडजस्ट करून घेतो. बघा, ते एक सिंपल उदाहरण.
आज मला जर का आपलं डिटॉक्स असेल, मला भूक कमी लागतं, ज्या पद्धतीने मला क्रेविंग व्हायला पाहिजे ते होत नाही. सेम वे ह्या ड्रग्सवरती ना आपलं बॉडी डिपेंडेंट झाल्यानंतर एक ठराविक वेळेनंतर त्याला एक स्टेबिलिटी येते आणि त्याच्यानंतर तुमची बॉडी, तुमचं माइंड थोडस एक्स्ट्रा डोसेज मागतं. पर्याय नसतो वाढवल्याशिवाय, इफ इट ऑल आपण जर का स्वतःवरती काम केलं नाही तर. आता ह्याच्यासाठी, आणि हे झालं मूड स्टेबिलायझर. आणि एक एक औषधं अशी असतात तुम्हाला जबरदस्ती झोपवतातच, कारण एकदा ते स्लीप पॅटर्न लक्षात आलं, ते डीप स्लीप जो मोड असतो ना, तर डीप स्लीप मोड मध्ये जाण्यासाठी तिथे खूप हॅम्पर होतो. कारण एक ठराविक वेळेसाठी तुम्हाला झोप लागण्यासाठी इनिशियल स्टेजवरती ह्या ड्रग्सचा उपयोग होतो, पण तो डीप स्लीप जे खरोखर आपलं बॉडी जिथं रिकवर होणार आहे, त्या डीप स्लीप येण्यासाठी ठराविक औषधांचा एक्स्ट्रा डोस करावाच लागतो. कारण त्या डीप स्लीप मध्येच आपलं बॉडी रिफ्रेश आणि माइंड रिफ्रेश होतो. तो जो हॅम्पर असतो ना, त्याच्यासाठी आणखीन एक्स्ट्रा डोसेस लागतो. कारण तिथे कम्पॅरेटिव्हली नॅचरल आपला जो हॉर्मोन लागतो त्याचे पण प्रिपरेशन आपल्याला द्यावे लागतात. म्हणजे परत आपलं डोसेज वाढलं, ड्रग्स वाढले. कारण तिथे जर का आपण काम केलं नाही, ड्रग डिपेंडन्सी आणि परत वाढतो. मग त्याच्यामध्ये ट्रिप्टोमर म्हणून एक गोळी असते. मॅलेटोनिनसाठी आपल्याला एक्स्ट्रा डोसेजसाठी गोळी लागतं, कारण हे नॅचरल हॉर्मोन्स आहेत. हा ट्रिप्टोफॅन म्हणून एक घटक असतं, त्याला नॅचरल घटक आहे ते नॅचरल घटक वाढवण्यासाठी एक्स्ट्रा गोळी द्यावी लागते. मॅलेटोनिन सिक्रेशनसाठी एक्स्ट्रा गोळी लागते. आता फक्त ह्या एक्स्ट्रॅक्टची आता ती औषध आलेली आहेत. कारण त्या पद्धतीने स्लीपवरती स्टडी पण झाले, तशा पद्धतीने रिसर्च पण झाले, आणि नेमकं नॅचरली कसं ह्या एखाद्या माणसाचं झोप कसं प्रॉपर होईल त्याच्यावरती आता सध्या काम करायला लागले. कारण त्याचे ड्रग्सचे साईड इफेक्ट्स, कारण त्याच्या ड्रग्सचे पण साईड इफेक्ट सुद्धा त्यावेळेला आपल्या बाकीच्या खूप त्याचे आपण मेमरी लॉस होणं, हे अल्झायमर्स, डायबिटीसचं प्रमाण वाढलं, हार्ट डिसिजेसचं प्रमाण वाढलं, डिप्रेशनचं प्रमाण वाढलं, डिपेंडन्सी वाढलं, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. त्यामुळे त्याच्यामध्ये ना खूप ऍडव्हान्स रिसर्च यायला लागले. तशा पद्धतीनं ड्रग्स पण यायला लागले. मग आता ड्रग्स जेवढे नवीन यायला लागलेत तेवढं ऑफकोर्स झोपेचे पण प्रॉब्लेम्स वाढायला लागलेत ना. आपण जर का स्वतःवरती काम केलं, वाय वॉन्ट ड्रग डिपेंडन्स, आपण स्वतःवरती काम केलं की ऑटोमॅटिकली ह्या सगळ्या गोष्टीतून आपण बाहेर पडू शकतोय. म्हणजे काय, आपण जर का नैसर्गिकरित्या आपण स्वतःवरती काम केलं, हे जे आपण आता मी हॉर्मोन्स म्हटले ना, या हॉर्मोनचं नॅचरल सिक्रिशन व्हायला आपलं बॉडीच आपल्याला हेल्प करतं. हा ऑफकोर्स आता सर जे म्हटले, मला थोडस वेळ लागलं, विश्वास ठेवायला पण वेळ लागलं, रिपेअर व्हायला पण वेळ लागलं, पण ह्या सगळ्या गोष्टीला आपण नॅचरली आपण काम केलं की आपल्याला 100% आपल्याला होतं. आता हे सगळं झालं आर्टिफिशियल गोष्टी. नॅचरली आपण त्याच्यावरती काम करू शकतो का? हो. नॅचरली आपल्याला जर का त्याच्यावरती जर का काम करायला लागलं तर आपल्या आहारात त्या पद्धतीने आपल्या आहारात त्या घटक आपल्या समावेश होणं गरजेचं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला ना आपण नेमकं काय खातो, कधी खातो, ह्याला पण खूप महत्वाचं आहे. आता आपण योग्य आहार जर खाल्लं ना, हे जे नॅचरल घटक आहेत, सेरोटोनिन असू दे, ट्रिप्टोमर असू दे, ट्रिप्टोफॉस असू दे, मॅलेटोनिन असू दे, परत आपल्याला जे मूड स्टेबिलायझिंग एजंट्स आहेत, ऑक्सिटोसिन, एन्डॉर्फिन्स, ह्या सगळ्या गोष्टीला ना आपल्याला सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला खूप महत्वाचं म्हणजे आपला जो सकत संतुलित आहार आहे. हे सकत संतुलित म्हणजे आपलं जे मी रोजचं माझं फ्युएल आहे ना, ह्याच्यामध्ये ना सगळे घटक त्याचं बॅलन्स केलेले आहेत. आता सगळ्यात महत्वाचं ना, त्यात थोडंसं आपण एक्स्ट्रा बघायला गेलं तर योग्य आहार ज्याला घेतलं ना, हे सगळे हॉर्मोन्स प्रॉपर सिक्रिशन व्हायला, प्रॉपर क्वांटिटीमध्ये सिक्रिशन व्हायला आपल्या बॉडीज त्याला मदत करतं. कारण त्याचा जो मेन रॉ मटेरियल आहे आपलं गुड प्रोटीन, आणि गुड प्रोटीन बरोबर आपण रोज 40 वेगवेगळे मिनरल्स, विटॅमिन्स, बायोएन्झाइम्स, अँटीऑक्सिडंट्स आपण आपल्या आहारातनं जातं. त्याच्यामुळे नॅचरल सिक्रिशन होण्यासाठी आपल्याला ते मदत करतं. आता सगळ्यात महत्वाचं, हे ट्रिप्टोफान असू दे, मॅग्नेशियम असू दे, पोटॅशियम असू दे, हे काय करतात, आपल्या ब्रेन्सला सिग्नल्स पण प्रॉपर देतात. आणि आपलं हार्ट मसल्स असू दे, बाकीचे आपले मसल्स असू दे, याला एक प्रकारचं नॉर्मल रिलॅक्सेशन याला जे मदत होतात ना, हे सगळे घटक त्याला मदत करतात. आणि ज्यावेळेस नॉर्मल रिलॅक्सेशन येतं, ऑटोमॅटिकली आपले माइंड आणि बॉडी रिलॅक्स होतं, आणि हळूहळू आपल्याला नॅचरल झोप यायला त्याचं मदत होत असते. आता गुड फॅटची काय गरज आहे? गुड फॅट आपल्याला सगळ्यात महत्वाचं ना, मॅलेटोनिन जे प्रॉपर फॉर्मेशनसाठी, प्रोटीन जेवढं महत्वाचं आहे तेवढंच गुड फॅट सुद्धा तेवढं महत्वाचं आहे. आणि हे ज्यावेळेला प्रॉपर रेग्युलेशन होतं
मेलॅटोनिन पाहिजे त्या पद्धतीनं पाहिजे त्या अमाऊंट मध्ये सिक्रिशन होतं आणि नॅचरल झोप येण्यासाठी ते खूप मदत करत असते. आणि त्याच्यामध्ये आता सगळ्यात महत्वाचं बघा, आपल्या फॉर्म्युला 1 वरती लो जीआय म्हणून फूड. आता ग्लायसेमिक इंडेक्स आपल्याला कसं मदत करते, ज्या वेळेला आपलं ग्लुकोज रेग्युलेशन प्रॉपर होतं ना, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्वाचं असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी ना आपलं जे सकत संतुलित आहार जे घेतो सेम वे आपल्याला ना झोप डिस्टर्ब करणारे पण प्रॉब्लेम यायला लागलाय ना जर इंटरनेटचा? येस. हो हो आहे ते. कंटिन्यू. त्याच्यासाठी ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत त्या गोष्टी पण आपल्याला सगळ्यात महत्वाच्या आहेत. आणि अति खाणं, नको त्या वेळेला खाणं, एक्स्ट्रा शुगरी फूड्स जे आपल्याला मेंटल अलर्टनेस परत वाढते, एक्स्ट्रा स्पायसी फूड आपलं मेंटल अलर्टनेस वाढते. ह्याच्यासाठी ना सगळ्यात महत्वाचं ह्या गोष्टीवरती आपण जर का आपल्या सगळ्या गोष्टी बॅलन्स केलं तर ह्या सगळ्या गोष्टीतून आपण इझिली बाहेर पडू शकतो. त्यामुळं हे जे गायडन्स आहे, हे सकत संतुलित आहार आहे, योगा आहे, प्राणायाम आहे, प्रॉपर कस्टमाइज्ड एक्सरसाइज आहेत, या सगळ्या गोष्टीवरती आपण जर का टोटली आपण काम केलो ना 100% आपलं स्लीप क्वालिटी इम्प्रूव्ह होऊ शकतं. आणि तशा पद्धतीने असे रिझल्ट आहेत. सो वी नीड टू वर्क ऑन अवर स्लीप टू हॅव ए व्हेरी गुड हेल्थ. सो थँक्यू सो मच. चला जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण डॉक्टर प्रसाद सरांसाठी. झोप खूप महत्वाची आहे, पण झोप येण्यासाठी जसं आपण म्हटलं ना स्वतःवर काम करणं गरजेचं असतं. मेडिकल डिपेंडन्सी लिमिट मध्ये आपण घेऊ शकतो गरज असेल तर, पण खूप लोक त्याच्यातच अडकून बसतात की हे घ्यायला